पाहुणं. सो मी जवळ पकडून बोलणार आहे कारण माझ्याकडं माईक नाही आहे. आज काय स्पेशल डे नाही आहे किंवा काहीच नाही आहे. बट द थिंग इज की खूप दिवस झाले चैतन्याला जॅकेट हवं आहे. त्याने मला खूप टोमणी मारले की मी लक्ष देत नाही. प्रॉब्लेम इज की मी स्वतःहून त्याला काही गिफ्ट देत नाही बिकॉज मी काहीही घेतलं तर त्याला ते आवडत नाही आणि ते तो रिटर्न करतो. आणि मी त्याला ऑनलाईन पण दाखवलं पण त्याला ते नाही आवडलं. तर मग मी आता जाणार आहे आणि सरप्राईज देणार आहे. आवडलं तर आवडलं, नाही तर नाही मग मी वापरेल ते जॅकेट. आता काय करू शकतो बाई, सरप्राईजचं द्यायचं आहे, त्याला खुश तर करायचं आहे, पण काय करायचं. आणि अगेन ॲज सेड की असं काय ओकेजन नाही आहे, पण नसतं काय फिलिंग येतं अजून की यार ग्रेटफुल तर आहे मी या मुलासाठी आणि हा मुलगा एवढं माझ्यासाठी करतो. सो जाऊ दे सर, मी त्याला सरप्राईज देईल. कारण त्या दिवशी आमच्या घरी एक ॲमेझॉनचं पार्सल आलं होतं आणि त्याला वाटलं मी त्याच्यासाठी सरप्राईज आणली आणि तो खूप जास्त खुश झाला. मग मला ती म्हणजे खूप आवडली मला त्याची ती स्माईल की एवढा खुश, जास्त रोमॅन्टिक होते मी बसेल. सो मला ते एक्सपिरियन्स करायचं पण आता आली तर आहे. तुम्हाला दिसते मागं वॅन हुसेन आहे आणि एलन सोली वगैरे सगळे. आणि त्याला मोस्टली वॅन हुसेनचंच जॅकेट आवडतं, त्याने तेच यूज केले कित्येक वर्ष. तर मी इथनंच घेईल आणि विचारेल पण त्यांना की आहे का बाबा रिटर्न पॉलिसी इन केस नाहीच आवडलं माझ्या नवऱ्याला तर बघू. आणि मी त्याच रस्त्याने जाणार आहे ज्या रस्त्याने चैतन्य जातो. तो म्हणे बाई, जर इन केस तो मला दिसला तो म्हणे बाई तू इथं काय करते बाई. पण चला बघू, आता जाते आणि बघते. हार्ड लक, मला वॅन हुसेनमध्ये जसं त्याला आवडतं तसं नव्हतं. मी आता एलन सोलीमध्ये चालली. बघू यार, इकडचं फॉर्मल वेअर इतकं सुंदर आहे, मला नव्हतं माहिती यार. एलन सोलीचं इतकं भारी आहे बघ, हे लई जास्त आवडलं मला. पण आता मी पैसे खर्च करते चैतन्यावर. आय एक्सपेक्ट चैतन्याने हा ब्लॉग बघावा आणि त्याला कळावं मला काय हवं आहे. छान आहे यार, पण ही बॅग तर मला एवढी आवडली ना भाई, एवढी आवडली ना ही बॅग मला. दोघांपैकी एक ऑप्शन आहे, मला हा पण आवडला आहे आणि हा पण आवडला आहे. पण मला वाटतं आणि इथं स्टोर एक्सचेंज पण आहे 15 दिवसाचा. तर मला वाटतं मी हा घेईल थोडा वेगळा, कारण ब्लॅक त्याच्याकडे खूप सारे म्हणजे डार्क आहे. तर आय थिंक आय गो विथ दिस वन. एलन सोली आला होता आपल्या रेस्क्यूला आणि त्यांनी एकदम असा छान प्रीमियम दिसेल असा बॉक्स दिला त्यांनी, गिफ्ट बॉक्स मला. इट इज ॲक्च्युली गुड लुकिंग बॉक्स. मी आता बघू काय फ्लावर्स वगैरे भेटत असेल तर ते प्रीमियमचं दिसते बाई आणि चैतन्याला आवडतात अशा गोष्टी. तर लेट्स सी आता. यार मी आले ऑफिसवरनं आणि बघते तर ह्याची गाडी ऑलरेडी इथं आली आहे. दॅट मीन्स चैतन्य ऑलरेडी घरी पोचलं आहे. यार मला फुलं बिलं मागवायची ती. केक तर आम्ही खाणार नाही आहे. मॅनेज करा आता, असंच जरा मॅनेज करा. केक तर आम्ही खाणार नाही बिकॉज आम्ही दोघं डाएटवर आहे. पण ठीक आहे, आता असं सरप्राईज द्यावं लागेल मला त्याला. बघू. एक तर हा आयफोन असला भिकारचोट आहे ना, मध्येच रेकॉर्ड व्हायचं थांबतोय कारण माझ्याकडे स्टोरेजच नाही आहे. तर प्लॅन असा आहे, तो आल्या जर जी कोणी पाहिलं येतं ना आमच्या घरामध्ये म्हणजे असं, तर आम्ही एकामेकांची बॅग घेतो कारण ओझं असतं ना. तर चैतन्य पण मला माहिती आलेल्या म्हणजे बॅग घेणार. तर मी त्याला काय करणार आहे, ही पण बॅग देणार. आणि मला की ऑफिसचं आहे, आपलं नाही आहे. रेकॉर्ड करता करता स्टोरेज संपला परत. इंस्टाग्राम डिलीट केलं. बघू आता काय होत आहे. म्हणजे आता झालं ना. आपलं नाही येते ऑफिसचं. काय ऑफिसचं येते. ज्या प्रकारे तू हसते ना आता व्हिडिओ रेकॉर्ड करायला ना. थँक्यू बाबू. अरे आपलं नाही चैतन्य ते. ज्या प्रकारे आता काय सांगू तुला. थँक्यू बाबा ॲलन सोली. कसं वाटतंय? छान वाटतं एकदम. चैतन्य, हे माझ्यातर्फे तुला गिफ्ट बिकॉज आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू मनीमाव. बिकॉज मी तुझ्यावर खूप प्रेम करते मनीमाव. बिकॉज तू मला 100 वेळा टोमणे मारलेले आहेत की तू मला घेतच नाही जॅकेट, तू मला घेतच नाही जॅकेट, तू मला घेतच नाही जॅकेट. बिकॉज तुला किती पैसे भेटले तरी तू माझ्याकडनंच पाणीपुरीचे हे पैसे घेणार आहे. बिकॉज I love you, Mao. Because I love you, Mao. Thank you so much. I love you more. Before you. This is a gift box specially made for Chaitanya Ahir by Ellen Soli. का? ते म्हणले की चैतन्य सरांसाठी का. ठीक आहे ठीक आहे सर, मॅडम तुम्ही हे गिफ्ट बॉक्स पण घ्या प्लीज. म्हणजे शो पीस वाला असेल ते तरी ऍटलीस्ट. मला आत्ता आठवलं, मी साईज चेकच नाही केली.
मला माहिती आहे केले. आई शपथ नाही गेली साई शेख. मी आई शपथ विसरले. आणि मग आता एक्सचेंज पॉलिसी आहे त्यांची. तुला काय नाही आवडलं? रे मला जो छान वाटला मी तो आणला. तो पूर्ण बॉक्स ओपन होतो चैतन्य. यार त्याला आता असं झालं नाही का काय भंगार आणलं हिनं बावट नाही असं विचार करत असेल तर वची दॅट इज रॉंग विचार. असा विचार करू नये. ठीक आहे एक्सचेंज आहे. तुला नाही आवडलं तर मी माझ्यासाठी तुम्ही काहीतरी असा विचार करता म्हणून मी साईज बघ एस नाही ना दिली. आय थिंक मी एल काढली होती बाजूला किंवा एम. एल आहे हा म्हणजे ठीक आहे. हा. म्हणजे जॅकेट हे एक साईज मोठंच हवं हो की नाही. हा. अंग सरशीन असं. कसं वाटतंय माऊ तुला जॅकेट? म्हणून मी याला काही गिफ्ट घेत नाही. म्हणून मी याला काही गिफ्ट घेत नाही. वची हे मला खूप आवडलं पर्सनली. तू अशी चैन खराब होते मग मनू. अशीच चैन खराब होते. वाव, मस्त आहे. वा बाबू किती छान दिसतो. फिट होतोय ना. आता एल पण नाही बसला तर इट इज नॉट माय फॉल्ट. वाव किती छान. वाव तुला नाही आवडलं? आवडलं का नाही आवडलं? याच्यात थोडा कलर बदलून भेटला तर. कलर ब्ल्यू होता डार्क ब्ल्यू. आणि बस ब्लॅक नाहीये. नाही. मी वॅन हुसेनला पण गेले. वॅन हुसेननी ते प्रोडक्शन करणं बंद केले आय थिंक. ते म्हणले की मैम वो कब का आउट ऑफ स्टॉक है. आप जो बोल रहे हो ना आपको टोपी भी चाहिए जिपर भी चाहिए ब्लैक भी चाहिए वो कब का बंद हो गया है. कसं आहे आवडलं का तुला ते सांग मला. आवडलं बाबू. खरं खरं सांग. खरं खरं सांग. मला पर्सनली आवडलं. तुला नाही आवडलं तर आपण जाऊन एक्सचेंज करू शकतो ऑल ओव्हर इंडिया कुठल्याही स्टोअरमध्ये. आणि तुला नसेल आवडलं तर मी त्या एक्सचेंजच्या पैशात माझ्यासाठी घेईल काहीतरी. ओके. कारण एलन सोलीचं मी तुला दाखवेल फॉर्मल कलेक्शन. एवढं सुंदर आहे मुलींचं. बापरे बाप. बच्चे बघ गिफ्टचे पैसे नाही विचारू. तुला आवडलं का मी तुला ते विचारते मगाचपासनं. हे मटेरियल खूप छान आहे. कलर मला इतका पण आवडला. इतका 0%. म्हणजे तुला माहिती असतं तर मग तो का असं माझ्यासाठी कलर. जर डार्क ब्ल्यू आहे आणि हाय तर मग मी कुठला घेणार. तरी डार्क ब्लू त्यातल्या त्यात. बच्ची डार्क ब्ल्यू माहिती का कसा वाटतो. डार्क ब्ल्यू माहिती का कसा वाटतो ऑनेस्टली. नाही स्कूल मधले कार्डिगन्स वाटतं ते. हे कसं माहिती का जरा असं फॅन्सी वाटतं. म्हणजे हे तू बाहेर असं हॉटेल बिटेलला जाताना पण असं घालू शकतो. ब्लू अँड ब्लॅक नो नो. म्हणजे कधीतरी ओपन मनाने एक्सेप्ट करणार आहे माझं गिफ्ट. कधीतरी ओपन मनाने केलं एक्सेप्ट. मी एवढं एक्साइटेड होते. कळलं मी एवढी का स्केप्टिकल होते याला गिफ्ट घ्यायला. कारण ह्याला माझी चॉईस ह्याला कधीच आवडत नाही. की हा माझी चॉईस आहे. चैतन्य तुला माहिती नाही की तू माझी चॉईस आहेस. हो हो ठीक आहे बाबू. म्हणजे तू पूर्ण आता घडी घालतोय का एक्सचेंज करण्याच्या तयारीत. म्हणजे हो किंवा नाही तरी बोल. हो बाबू मला नाही आवडले. काय हो बाबू मला नाही आवडलं. हो बर चल मग आता लगेच जाऊ आणि एक्सचेंज करून आणू. कुठे आहे ते. ते म्हणले ऑल ओव्हर इंडिया कुठलेही स्टोअर चालेल. कुठे आहे मग स्टोर कुठे आहे. आता तर मी हे HSR वरनं आणलं. झालं. त्याच्यासाठी काही गिफ्ट आहे ना आणि चैतन्याला ते आवडणार. पण मला पर्सनली खूप आवडलं. तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हे आवडते का. आता चैतन्य जे एक्सचेंज करून घेणार आहे त्याला ते आवडतंय. सो लेट्स सी. आता जातो आम्ही लगेच कारण मला चैन नाही पडणार तोपर्यंत. का नंतर जाऊ आता नाही जाऊ शकत. उद्या जाऊ आता. 15 दिवस आहे आपल्याकडे. सॅटर्डे संडे जायचं. कारण आता मी थकलाय ना तो आता. ठीक आहे ॲज युजल त्याला गिफ्ट नाही आवडलं. सो नेक्स्ट टाइम जर चैतन्य मला म्हटला व्हिडिओवर तू तर मला काही घेतच नाही तू तर काय मला आणतच नाही तर तुम्हाला कळेल मी का करत नाही. आणि ऑनलाईनही त्याला का घेत नाही कारण त्याला माझं कधीच आवडत नाही काहीच घेतलेलं. बट आय ट्राईड माय बेस्ट टू सरप्राईज हिम अँड टू अप्रिशिएट हिम. त्याला फरक पडू नाही पडू आय डोंट केअर. मॅटर. तू थँक्यू स्वतःहून आणलंस तो. थँक्यू सो मच. पण कसं आहे थोडासा कलर चांगला आहे. कलर मला खूप जास्त आवडला. ब्ल्यू कलर म्हणजे डार्क ब्ल्यू कलर नाही यार चांगलं दिसत. बाय द वे चैतन्यकडं आहेत खूप सारे जॅकेट्स बट नाही त्याला नको आहेत. हे त्याला काळच हवं आहे ना. हे सगळं सोडून त्याला काळच हवं. बापरे ठीक आहे
यार वेलकम बॅक. सॉरी फॉर दिस अवतार, पण ॲज युजल दुष्ट चैतन्य ने वैष्णवीला काल मला थोडंसं ह्याचं कलर नाही आवडलं. मी तुला खूप अख्खं नाही आवडलं. हां मी खूप घाण माणूस आहे, पण आता वच्चे आता असं असतं ना, म्हणजे मी जस्टिफिकेशन नाही देते, पण मी असंच आहे यार, काय करू यार, सॉरी यार पोरांनो. सो मी आता हे मला राग चेंज आल्यावरती मी असं नाही म्हणत हां. की मी अशीच आहे. मी आहे change तसं नाही, होते पण ना. आता मी म्हणजे चेंज करायला आलो. आपली चांगली वैष्णवी तरी सुद्धा माझ्यावर न चिडता आता आली आहे माझ्याबरोबर एक्सचेंज करायला. खूप नालायक आहे नो, पण आता जाऊन आता घेऊया वच्चे नवीन. ठीक ह्याच्या आहे, बदल्यात मला नवीन ना. काहीतरी हवंय तुझ्याकडनं. You owe me one. या शुअर, काहीतरी खायला नाही ना तू बच्चे तरी तुला. पकड यार. मी हे घेणार होतो तुझ्या हातात, हेल्मेट जड है. मैं ऑफिस से आ रहा हूँ और ये एज यूजुअल वैसे ही है, घर से आ रही है. As ठीक आहे, usual चाल. ऐसी आहे जसं की मी कामच करत नाही ना. नाही बच्चे अगं राग संपलाय तुझा असं मला वाटलं. नाही मी ठीक आहे, चल आता. ॲज युजल म्हणजे काय, मला काय काम नाही काय. डोंट टॉक लाईक दिस माय फ्रेंड. कुठे ॲलन सोली? तिथे आहे समोर. हा येस बघितलं मी ऑलरेडी, मी असंच म्हणलं. एनिवे मी ठरवलं जर चैतन्याला काय नाही आवडलं तर मी माझ्यासाठी कपडे गेले. Yes. माझा बर्थडे पण येतो. येस हो, आणि माझं तर अशी इच्छा आहे की बाई बघत चालली. मला भेटावं, पण माझी अशी इच्छा आहे की नाही भेटलं तर वैष्णवीला काहीतरी चांगलं भेटावं. काय नालाय. अगं मला नाही भेटलं तर मला असं वाटतं इथंच रेड घ्यायला यायला पाहिजे होतं. काय? इथं रेड घ्यायला यायला पाहिजे होतं. जाऊ दे आता, असंच करू बघ ना. तिथं रेड कलरचं काहीतरी लटकलं पण आहे. ठीक आहे, चला आता बरोबर चाललोय आता आतमध्ये. ॲलन सवली यार, मला वाटलं हे मला वाटलं हे लय चीप आहे ॲलन सोली बरं का ऍक्च्युली, कारण ह्यांचे शर्ट्स वगैरे आहेत ना ऑनलाईन एकदम चिप्पाड मध्ये मिळतात, पण आता ऍक्च्युली जरा प्रीमियम वाटतंय, महाग वाटतंय थोडंसं. वाव. हाय, I got this yesterday from HSR. They said if I want to exchange, I can go to any store. We need to exchange these. एक्सचेंज. सॉरी यार, सॉरी. बघायचं आहे का? Can I also keep this? There's a receipt in that only. तुला मुलींचं कलेक्शन बघायचं? काय रिसिट घे ना. नाही, माझ्या नंबरवर आहे. आहे ठीक आहे ठीक आहे. बघायचं का तुला मुलींचं कलेक्शन? पण आणि मुलं. हां. पण चल तुझं बघू. नको, चल बघूया तुझं. नको चल. मला माहिती नाही तू मला खपवायला बघतोय. कापवायला नाही, ते मला बोलले झिपर हुडी भेटेल वरती, सो मला आता अजून चांगली मला काल 4 दाखवले त्यांनी, त्यातलं मला ते आवडलं बिकॉज मला ब्ल्यू डार्क ब्ल्यू नाही आवडत. इट लुक्स लाईक कार्डिगन. कार्डिगन म्हणजे प्राइस नको बघू आणि जे आवडते ते घे. येस भैया, झिपर हुडी दे मला हेल्मेट. थांब ना, हे ठेवतो. बघ त्यांना तुला कसं टाईप हवंय. इज देअर ब्लॅक मीडियम साईज? त्याला हे असलं आवडतं. मी घेतलेलं क्रीम कलर नाही हवं. हा माझ्या आत्ताच्या ह्याच्यासारखंच आहे. एक्झॅक्ट आहे ना हा. दिस इज नाईस. दिस इज चीप ॲज वेल. बघ तुला अजून पण भेटेल तुला स्वतःला. बट मला ह्याचं हे आवडलं, आतलं आवडलं. पण मी हे घेऊन अजून 2-3 शर्ट घेऊ शकतो ना मला? नाही, 4 तुला फक्त एक हुडी भेटणार. नाही, तुम्हाला 4 पर्यंत मान्य केलंय. नाही, तुला फक्त एक हुडी भेटणार आहे. What else is there? बाकीचं मी माझी शॉपिंग करणार. This doesn't have zip. तुझं जुनं जॅकेट भेटलं तर त्याची क्लिप टाकेल. त्याच्यात आणि ह्याच्यात काहीच फरक नाही. दाखव मला. सेमच आहे असं. मीडियम साईज पण मला छान वाटते. लार्ज साईज घेऊ का? नको ना. लार्ज काय होतं कालचं तू घेतलं ना थोडंसं. अच्छा, माझं घेतलेलं कालचं. म्हणजे तुझे घेतलेलं कालचं जरा हे होतं. ठीक आहे, काळच घे. बघा हाच आहे तो मुलगा सगळ्यांना त्रास देणारा. 3-4 जॅकेट उघडून ठेवले शॉर्ट केल्यानंतर. त्यांचं नाव असतं बाबू ते, तुला नाही माहिती का? पण तुझं काय म्हणणं आहे स्टोअरवर? प्रीमियम चांगलं आहे, प्रीमियम स्टोर आहे भाऊ. मला म्हणते लोकांना बघितलं ना मी आता तुला शर्ट दाखवले 700 रुपयाला. तुला लेडीज कलेक्शन दाखवतो. लेडीज 2000 असेल तर मुद्दाहून 4000 दोन नाही 2000 घेऊ. मला रीज दाखवायचा आहे माझा चैतन्याच्या अगेन्स्ट. नाही, तू फक्त रीज शॉपिंग ना. तू फक्त 2000. मी रीज शॉपिंग करणार आहे. तू काय करणार सांग? तू म्हणणार की नको करू, मी करणार. तू काय करणार आहे? आपण दोघं तू मला ऑलरेडी खूप अपसेट केलं. तू मला काय बोलू शकतो? मेघनाची बिर्याणी खायला घालू शकतो मी तुला. बाहेरच आहे बघ मेघना बिर्याणी. थँक्यू. ये चल बघू आपण. हे बघ, हे असं हे काइंड ऑफ फॉर्मल वेअरच आहे. पण मला असं नाही आवडत बच्ची पॅटर्न. काय फ्लोरल? हा, खूप चीप वाटत आहे. मी शोधतो त्यासाठी. हा प्रॉब्लेम आहे. तू थांब जरा थांब. तू रेकॉर्ड करते ना? हा, तू जसं माझ्यासाठी हे बघ आता हा व्हाईट वाला बघ.
तू जसं माझ्यासाठी हे बघ, शोधलं हा होतं व्हाईट ना, वाला तसं मी बघ. तुझ्यासाठी किती शोधतो. क्लासी व्हाईट वाला. हा पण व्हाईट तू नाही घालू शकत. हे बघ व्हाईट वर तुला बॅन आहे. मी माझे हात नेहमी ब्लॅक वरच का जातात. पण हा बघ, मला हे सगळं भेटलंच नाही यार क्रिसमसला. 1700 रुपयाचं आहे. छान आहे ऍक्च्युली. हे बघ, हे वाला पहा. पण हे कधी घालणार आहे म्हणे तू? अरे हे माझ्या ऑफिस आणि ते किती रुपयाचं असणार माहिती आहे? कमीत कमी 7-8 हजार. 40% ऑफ चाललंय. 7-8 हजाराचं असणार आहे ते सोल. अरे पण 40% ऑफ आहे ना. बघ इथं रेड वन पीस होता. त्या दिवशी आपण इथे यायला पाहिजे होतं माहिती, हा ना. क्रिसमससाठी. किती रुपयाचं आहे? हा बघ आतमध्ये. हा घ्यायला पाहिजे होतं यार क्रिसमसला. 4000ला. अयो नाही मागे. एवढं कम्पेअर्ड टू बाहेर जे आपल्याला दिसत होतं. मग चल, मग मला पर्स वगैरे घ्यावं लागेल काहीतरी. तुला कपडे जास्त आवडत नाही. नाही आवडतात मला. 1700 रुपयाचं घ्यायचं ना. Sleeveless हवं मला. Sleeveless नाही घेते. हा पिंक बघ बरं. हा बघ. पण हे काय आहे? 2-3 हजाराचं आहे. अरे जोकिंग मी. ह्याला मी घेतलं एवढं महागाचं आणि हातात जाऊ दे आता काय बोलू मी. पण तुला नाही म्हणत अजून तुला खिशातनं 1500 रुपये टाकायला लागतील ते घ्यायला. मला तसं पण ऑफिससाठी टोट बॅग नाही आहे. पकड, मी लॅपटॉप बॅग तरी बघते मग माझ्यासाठी. बच्ची या सगळ्या बॅग आहे ना 5-6 हजाराच्या आहेत. मी तुला लिहून देतो. तुला स्वस्त काहीच नाही भेटणार आहे. पण मला ऑफिससाठी तो बॅग घेणार होता. हा त्याचं काय झालं? मग घेतो ना तुला. अच्छा. आणि तुझ्याकडे आता आहे ना ऑलरेडी. नाही रे. कशाची? काय तिचं नाव? ही किती स्लीक आहे बघ. गुच्चीची आहे ना. हा किती आहे कॉस्ट? 7,000 फॉर शुअर. सॉरी. ओके. नाही 4500. हां पण हे छान आहे अच्छी. विथ स्लिंग बॅग नाही ते आय थिंक. हे काय? हां का? आणि ते निघू शकतं. हां हे काय निघू पण बटन्स शकतं. आहेत. बट हे किती छान आहे अशी लॅपटॉप बॅग म्हणून. पण तुझं नाही आतमध्ये ते मागणार. हे त्याचं hook जेव्हा आहे. तू आयपॅड घेशील तुझ्याकडे मी आय मॅक येईल डिमांड ना. करू शकते, ऑफिसवाले देतील मला. हां ठीक आहे मग तेव्हा आपण घ्यायला येऊ. ठीक आहे चाय का नाही? तू थांबा मला एक काहीच मिनटं बोलू पोरांनो. शकत. अगं माझा ऐक पण मी ते सांगतो की तर बघ त्या समोरच्या बॅग पण छान आहेत. ह्या तुला मी गिफ्ट करेल बच्चे एक दिवशी नक्कीच 100%. पण आता आपल्याला फक्त You 2. don't have the wallet collection, right, for Alan Suri? हाँ, small ones only, like for the card holders and all. हो कार्ड होल्डर मॅडमकडे कार्ड झाले. थोडे लास्ट ठेव. तूच भरणार आहे कार्ड म्हणून. कार्ड झाले. Not the compact one. आणि हा ॲक्च्युली सुंदर कलर आहे. किती रुपयाचं आहे? 2,000चं आहे. पण हे मला अच्छा हे ते काढायचं आहे बाबू. हे काय जत्रेतलं थोडी येते. नाही, पण माझे कार्ड्स नाही बसणार ह्याच्यात. काय संबंध बच्ची? नाही ह्याच्या आतमध्ये काहीच नाही. कार्ड्स कसे ठेवणार? काय हो? इथं हे कार्ड ठेवायला आहे ना. बच्ची तुला माहिती ते कार्ड बाहेर. हां ते पण ते कार्ड ठेवायला आहे. ही माझं ऐकतच नाही. ही माझं ऐकतच सो हे कार्ड होल्ड. पण ह्याच्यामध्ये आपण 3च ठेवू शकतो. 3 नाही Multiple card holder? कार्ड्स ठेवू शकतो. हां काय म्हणणं तुझं? आपली पोरं बर्थडेला आंघोळ पण करत नाही. स्वतःच्या बर्थडेला मी तुझ्या स्वतःच्या बर्थडेचं आता दाखवायला नाही मी आपल्या पोरांचं स्वतःच्या म्हणतोय. बर्थडेला आपली चप्पल पोरं पण नवीन म्हणजे घालतो आणि मला म्हणतो यार पोरांनो मी आपण पोरांबद्दल बोलतो काय. आपण पोरं आंघोळ पण नाही करत बर्थडेला. वैष्णवीने नंबरचा खोटा. वैष्णवी काय म्हणली आत्ता. सो मी तिला म्हटलं की तू एक स्कर्ट आत्ताच घेतलाय ना, एकदाच घातलाय ना, तर मग तू तुझ्या बर्थडेला तो घालू शकते स्कर्ट. ती म्हटली जुना स्कर्ट घालू मी माझ्या बर्थडेला? जुना स्वतःच्या बर्थडेला आहे ना तू चप्पल देखील नवीन घेतली होती. कधी? पूर्ण तू हेअरकट बिरकट सगळं केलं होतं तुझ्या बर्थडेला. काय संबंध माझ्या? सगळं केलं होतंस तू तुझ्या बर्थडेला. मला बोलायला लावू नकोस. बोलायला लावू नकोस. अजून आम्ही शोधतोय वैष्णवीसाठी काहीतरी. पण हा आम्हाला एक छोटीशी पर्स सापडली आहे. पण आता मला वाटतं तीच घ्यावी आता पर्स. हा फॉर्मल पण चांगला. मी ऑफिसला पण घालू शकतो. तो खूप असं हे एक गाऊनी वाटतं एकदम. गाऊन मला वाटतं ती पर्सच घेणार. तर हा ब्लॅक टॉप दोघांपैकी एक चूज कर. तुला हे देऊ का 2 ऑप्शन असे? हे तर ह्याच्यापेक्षा तर मगाशी मी चूज केलेलं आहे भाडी. काय तू केले? कसला आहे पॉल्का डॉट्सवाला? हा पण चांगला आहे. काढ बरं एकदम यार. हां सिम्पल में डिम्पल आहे एकदम. पण 2000च्या लायकीचं नाही. 2000च्या लायकीचं नाही. ॲलन सोली इज व्हेरी महागडा बँड आहे. मला माहीत नव्हतं यार.
मला वाटलं लाईटली घेत स्वस्त होता ना आहे काल. मिंत्रावर. ठीक आहे मग मी ती बॅग फायनल करते. कुठले ते छोटा? मला काही भेटत नाही. फायनली वैष्णवने ही छोटीशी बॅग घेतलेली आहे. जाऊ द्या. 2000 रुपयाचं काय नाही भेटलं ते ही बॅग. ते पैसे ह्याच्यातनंच येणार आहे तुझ्या. कशात नाही येणार आहे माझ्या? ह्याच्यात नाही येणार आहे. ठीक आहे चल काही विषय नाही. चालेल चला आता मला वाटतं आपण इथनं पुढे आता मेघनाजलाच जाणार आहे आणि थोडंसं. बघ तू 4000चं काय घेतलं तर डफल बॅग भेटेल. काय 4000 अजून 4000चं काय घेतलं तर डफल बॅग भेटेल. नाही दॅट इज ओनली वन टाइम ट्रान्झॅक्शन. डफल बॅग ऑलरेडी एक आली आपल्याला तर नको डफल बॅग मला वाटतं. पण तुला काय वाटतं इकडचं फॉर्मल कलेक्शन सुंदर आहे ना? ठीक आहे नाही म्हणजे. बघ जेवढं तो हे लांबून बघ तो बाबू ह्या साईडला पण विंटर कलेक्शन नाही पण मला हे नाही आवडत असलं फरी माझे नकल लागतात त्याला. हे पण मस्त आहे माहिती का? माझीच नकल लागतात आणि निघतं सगळं. Open कर हे बरं. मला त्यातल्या त्यात आवडलं. ओपन कर ना मग ते. ओपन नाही करणार आहे मी. म्हणजे त्यांचं काम असतं ओपन करून बघायचं आणि त्यानंतर ठेवायचं. पण काय होतं माहिती का हे फक्त विंटरला घालू शकतो बाकीचे महिने तसेच पडून राहतात. अगं मग ठीक आहे ना एकच घे विंटर ना थोडी मला आपल्या एखादा आयुष्यात. घे तुझ्या आवडीने घे. आता मी तुला दाखवेल हाऊ टू रिसीव्ह अ गिफ्ट. मी तुला डेमो करून दाखवेल गिफ्ट कसं घेतात. आय विल शो यू. सिलेक्ट वन आणि तुझ्या ह्याच्यातून पे कर. नाही आता नाही नेक्स्ट मंथ. तिथं हे बघ या मस्त नाही तू सांगतोय असलं काहीतरी घे तर ऐकत नाही बच्ची. त्यांनी बोलवलं मला. नाही तुला बोलवत नाही पण मी सांगतोय. अच्छा ते छान नाही ते पण कलेक्शन. घे ना माझ्यासाठी. मला तर लय आवडलं ते. घे ना मग माझ्यासाठी. बघून येऊ किती किंमत आहे ते. You need my contact? ₹2600 आहे. ठीक आहे ऑनलाईन चेक करू एकदा. लास्ट बॉलला येऊन 6 मारायचं आणि सगळं क्रेडिट घेऊन जायचं. म्हणून तर नो टॅप इज नॉट. शेवटचे ₹500 भरायचे होते म्हणलं नको मी भरू का म्हटलं ना. कसं आहे पण आहे का एवढं लकी आहे का माझ्या एवढं कोण. ओनली कार्ड ओनली वैष्णवीचं कार्ड नुसतं सगळीकडे कार्ड मारायचं. म्हणजे ह्यांचं मला ते कपडे ह्यांचं ते वरती शर्ट घालून बघू ना फक्त नाही. मला चेक करू दे ना. तो मला शर्ट ते ऑर्डर करायला म्हणजे. नाही येत ना तो शर्ट. त्या टाईप मध्ये असेल तर नाही नाही तो म्हटला नाही. चल घरी आता मुद्दाम बस. करते यार का मला तू घ्यायचं तुझ्या टाइमला ये. व्हेरी बॅड व्हेरी बॅड. हवंय का तुला तुझा गिफ्ट बॉक्स? नाही थँक्यू सो मच. पर्स तू बघितली असती ना तुम्हाला म्हटलं असं तेच घे. ब्राऊन कलरची. कुठली पर्स? एक ब्राऊन कलरची होती. ही तर पण मला- नाहीये. आता एक ब्राऊन मिनिट. कलरची स्लीक पर्स होती का? सांगा मला ही बॅग लय आवडली तशी त्या मानाने हो ना सुंदर आहे रेड ना. वाली ना? हा दोन्ही आवडलं मी ऍक्च्युली. तुला ती ब्राऊन वाली Maroon वाली. बघ ब्राऊन वाली. समजा काहीतरी वेगळंच दिसायचं. तुझ्या ऑफिसचे पर्सनल चॅट्स हे तू बघून ठेवलेत वाटतं ऑलरेडी. हे बघ ही ब्राऊन मी कालच्या स्टोर मध्ये घेते ना. हो ही ब्राऊन वाली बघ सुंदर आहे ना. हा सुंदर आहे सुंदर आहे. दाखवली मी त्यांना ते ऑलरेडी आहे. चमक नाहीये त्याला ग्लॉस आहे. ग्लॉसी येस. मला तर भूक लागली आता काय करायचं सांग. घरी जाऊन अवोकाडो टोस्ट खायचा चुपचाप. पण का बिर्याणी नाही खायची बच्ची मी तुला चारतो ना बिर्याणी. अरे मला नकोच आहे पण मला नाहीच खायची पण. का खरंच विचारतोय? खरंच जेन्युइनली नाही. मला घरी जाऊन पहिलं हनी लेमन प्यायचं. खूप दुखतंय माझा घासा खरंच. बापरे कसं आहे मस्ती मस्तीमध्ये एक व्लॉग पण तयार झाला ना ब्रो. आवडलं का तुला? आता तेच ब्लॅक जॅकेट घेऊन ज्याला ना तोंड आहे ना शेपूट इट लुक्स ऑल द वे सेम. पण ब्लॅकच आहे ना बच्ची ते मला तसं आवडलं. तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं कुठलं चांगलं होतं. जे मी ह्याला आधी वैष्णवीने जे दिलेलं ते- घेतलं ना ते चांगलंच होतं Shut up. पण ते माझ्यासाठी नव्हतं बच्ची. इट वॉजंट मेड फॉर मी. मी तो आता तुला पाणी कसं नको. तुला तो आता कसं sugar coat वाटतं नको पण करू. तुला आता कसं वाटतंय की त्याच जॅकेटमध्ये आता तुला स्वतःला एक पर्स भेटली आणि मला एक जॅकेट आलंय प्रश्न तर नाहीच आहे ना. का? पण प्रश्न तुला काय माहिती आहे? प्रश्न तुला मला तर लय छान वाटतंय की जॅकेट पण आला आणि तुझी पर्स पण आली. यूज पण नाही काढले ह्याने. आणि फायनली आम्ही पोचलो घरी. तू माझं पुस्तक कुठं टाकलं? मी ठेवलं होतं इथं माझं पुस्तक नाही तर होतं तिथं. ऐकलं का काय तू कुठं? तिथंच ठेवलं तू मागं. तिथं आहे माझं पुस्तक. हो ना मग तिथंच ठेवलंय तू मागं. ठीक आहे. जिमला मोटिवेशन यावं म्हणून
जे खर्च सगळे करायचे ना. खर्च सगळं करते जे रिच लोक वापरतात ना हे आपल्याला घेऊन जायला लाज वाटेल बच्ची. एवढे काय महाग नाहीये. हा पण प्रीमियम वाटते का बच्ची ही बॅग. आपली आतलीच आहे, 1000च्या आतलीच आहे, अशी प्रीमियम वाटते ना जरा. पण जरा मोटिवेशन घे आणि चल मग जिमला. छान आहे छान आहे. तिचा बट्टा कुठे येतो. वा शूज तरी काढायचे, ते नीट ट्रॅक मध्ये तरी ठेवायचे. म्हणजे चीप वाटतं जरा, चीप क्वालिटीचं. हे चीप ब्रँड आहे का हा फर्जेडन. बच्ची आता तू जेवढ्या पैशाचं घेणार ते तेवढ्या पैशाचंच वाटणार ना. हा ना. आय थिंक जो पण द्यायचं चालेल तोपर्यंत मी ब्लॉगचा एंड करते. सो थँक्यू फॉर वॉचिंग. असं होतं चैतन्यने माझं सरप्राईज फेल केलेलं आणि मला एक धडा शिकवताना की त्याला कधीच आयुष्यात गिफ्ट मी घेता कामा नाही. सो हा धडा मला शिकवल्याबद्दल चैतन्य थँक्यू सो मच. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की मी जो जॅकेट झिपर घेतला होता तो चांगला होता का जो चैतन्यने घेतला तो चांगला आहे. वैष्णवीने घेतलेला पण चांगला व्हॉट एव्हर्स, डोंट शुगर कोट ना. बट ठीक आहे, पण थँक्यू. मला हे जॅकेट खूप दिवसापासून होतं. ये आता तरी ये. म्हणजे हे आमच्या मध्ये येणार आता सगळ्याला थँक्यू. मला जसं जॅकेट पाहिजे तसं तू मला घेतलंस. नाही मी नाही घेतलं, ते तू घेतलं हिरावून माझ्या. अगं हिरावून नाही घेतलं. सो दॅट इज इट फॉर टुडे. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर सबस्क्राईब करा प्लीज. सबस्क्राईब करा प्लीज. सबस्क्रायबर काय आमचे वाढे नाही, जरा सबस्क्राईब करा यार. प्रेम खूप येतात, कमेंट्स खूप येतात, पण ते लोक आम्हाला सबस्क्राईब का करतात ते कळत नाहीये. आणि त्याच्या व्यतिरिक्त हाईपचं एक ऑप्शन आहे, सो ते हाईपही करा आमच्या व्हिडिओला, सो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपली फॅमिली वाढत राहील. येस. जा जिमला निघतो आत्ताच्या. असंच. येस मी माझं रिलॅक्स काढलंय. मी तोपर्यंत माझं वॉलेट जरा. मी पण आहे ना त्याच्यामध्ये. तुझ्या नवीन वॉलेट मध्ये मी तुला टाकायला मदत करणार. वॉलेट मध्ये पैसे टाकायला मदत कर. पैसे नाही, सगळं जुन्या वॉलेट मधलं नवीन वॉलेट मध्ये टाकायला म्हणजे मधली एखाद नोट गायब करायला. हा. चला थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि मी एक नवीन रेसिपी शिकली, सॉरी ती मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवते. रेसिपी म्हणजे चहाची.